नालासोपारा पश्चिमेकडील कळंब समुद्रकिनारी दोन कुटुंब पंचमीसाठी गेले होते, पण खेळण्याच्या नादात वसईतील या दोन कुटुंबातील 5 जण बुडाले। 5 जणांपैकी सायंकाळी उशिरा 1 जणाचा मृतदेह सापडला, तर अद्यापही 4 जण बेपत्ताच आहे। बेपत्ता असणाऱ्यांमध्ये एकाच कुटुंबातील 3 जणांचा समावेश असल्याने गुप्ता कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय। नालासोपाऱ्यात रंगाचा बेरंग, धुळवड महागात 5 जण बुडाले समुद्रात, एकाचा मृत्यू 4 बेपत्ता, घरच्यांवर दुःखाचा डोंगर, परिसरात हळहळ। गुप्ता आणि मौर्या कुटुंबात शोककळा। हे सगळे फोटो निरखून पहा, कारण फोटोत दिसणारे हेच ते आता या जगात नाहीयेत। गुप्ता आणि मौर्या कुटुंबातील हे सर्वजण धुळवडीच्या निमित्तानं मौज मजेसाठी नालासोपाऱ्यातल्या कळंब बीचवर धुळवड खेळण्यासाठी गेले होते। समुद्रात मौज मजा करत असताना दुपारी 3च्या सुमारास समुद्राला भरती आली आणि 5 जणांना आपल्या सोबत घेऊन गेली। समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे 5 जण समुद्रात वाहून गेलेत। मैं मदद किया लेकिन नहीं हो पाया। उनके प्रेशर, मैं चाची को बोला कि चाची आप मेरे बैग पे आ जाओ। उनके प्रेशर पड़ने पर मतलब मैं भी डूब रहा था, तो मैं आ गया, फिर उनको नहीं बचा पाया। 2 कुटुंबांमधील 5 जणांचा घात झाल्यानं घरच्यांनाही दुःख अनावर झालंय। वसई पश्चिमेकडील गोकुल पार्क इमारतीजवळ हे सर्वजण राहत होते। सकाळी या सर्वांनी इमारतीत धुळवड साजरी करून दुपारी 2च्या सुमारास कळंब बीच गाठलं। 7 जण इथे पोहोचले होते। यापैकी निशा कमलेश मौर्या, प्रशांत कमलेश मौर्या, प्रिया कमलेश मौर्या, कंचन दिनेश गुप्ता, शीतल मुकेश गुप्ता समुद्रात बुडल्याचं बोललं जात आहे। घटनेची माहिती मिळताच वसई विरार पालिकेचे अग्निशमन दलाचे जवान, अर्नाळा सागरी पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, मात्र यातील प्रशांत कमलेश मौर्या यांचाच मृतदेह हाती लागलाय। पोहण्यासाठी रंगपंचमी सणानिमित्त आल्यामुळे पोहत होते, त्यावेळेस एकदम आज भरती आली होती आणि भरतीची जी टाईड जी होती ती खूप अशी मोठ्या प्रमाणात होती आणि दीपकने त्यांना साऱ्या महिलांना सांगितलं की हे मोठ्या प्रमाणात टाईड आहे, तरी त्या खेळण्याच्या ह्याच्यामध्ये त्या समुद्राच्या लाटेमध्ये वाहून गेल्या आणि त्यामध्ये त्या सर्व त्यांचे पती यांनी आम्हाला सांगितलं की असे वाहून गेले। 4 जण अजून बेपत्ता आहेत। रात्री उशिरापर्यंत शोध कार्य सुरूच होतं। घटनेला 24 तासांहून अधिकचा काळ लोटलाय, त्यामुळे घरच्यांनाही अश्रू अनावर झालेत। परिसरात शोक कळा पसरलीय। स्थानिक मौर्या आणि गुप्ता कुटुंबांचं सांत्वन करण्याचा प्रयत्न करतायत। गुप्तांचे मित्र मौर्या, त्याचा मुलगा आणि त्याच्या मुलगीच आणि त्याच्या मिसेसचं पण इथे दुर्दैवी मृत्यू बुडून झालेला आहे। त्याच्या दुःखामध्ये आम्ही सर्व रहिवासी मानव मंदिरचे सहभागी आहोत। होळीच्या दिवशी समुद्रावर अनेक जण धुळवडीसाठी जातात, मात्र आनंद साजरा करताना त्यांना भरती ओहोटीचं भान राहत नाही आणि इथेच नेमका घात होतो। त्यामुळे निसर्गाचा आनंद लुटताना जीवितहानी होणार नाही याचं भान राखणं अत्यंत गरजेचं आहे, नाहीतर रडण्याखेरीज कोणताच पर्याय शिल्लक राहत नाही। विजय गायकवाड, TV9 मराठी, नालासोपारा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी TV9चं YouTube चॅनल सबस्क्राइब करा, बेल बटन दाबा। ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा tv9marathi.com।